ज्ञानिनां मुक्तिदात्री या ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयल्याले सगळ्याकच आत्मीय जलत असले स्वागत। एक साधू तीर्थयात्रेचे दर्शन करता तरी प्रवास करता आसलेच आत्ताची कथा नाही हे मस्त फाटली कथा। त्यांनी सगळे तीर्थदर्शन करता करताची रान्नावाटेच्या मध्ये येता आसाची सांज जाले रात्र बी जाले तिंका खंयचे गांव बीच पाप मेळटना। अशें ते संत गांवाक तरी शोधन करता 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 ते साधू सामान्य रात्रीचे 10 घंटेचे सुमार एक ल्हान गांव वचून पावलेचे। त्या संदर्भाचेर ते गांवचे सगळे लोकांची सान हडली ते सगळे लोक घरची बागील बंद करून उठलो विश्रांती करता आसलेची न्हिदता आसलेची न्हिदिलेची। पावसडी दिवस आशिल्ले भायर न्हिदचे जावूच नाशिल्ले। अशें संतान कितें केलें कोणाक तरी घरा आश्रय घेया म्हण सांगेन एक सभ्य गृहस्थाले बागील धाडिले। सुमार वेळ धाडिले नंतर त्या गृहस्थान बागील काडले। हे साधून सांगले अशें हांव प्रवास करता येता आशिल्लो म्हाका रातचेक फाल्यां सकाळी पर्यंत रातचेक एक अवकाश करून दिया आतां रात जाले मुखार वचूंक शकना म्हूण। तेन्ना त्या गृहस्थान सांगले तुका दिवचे बद्दल कांय तोंदर ना आमकां जे तुवें कोणाक परिचय मनीस आपण हाडी। तेन्ना मात उलयता आमी ना तूं साधू म्हण देवो तुका आमी कशी गुर्त धरचे तुवें कितें करचें ना म्हण कसलो खात्री आमकां अशें कोणा तरी गुर्ताचे आपण हाडी तुका आमी वेवस्थ करून दिया। तेका कोण गुर्त पाप थंय संचार करता येता तसलो साधू तो तीर्थ यात्रा करता येता साधू निराश जालो 3-4 घरां अशी बागील धाडून पळयले सगळे कडेन उत्तर एकू मेळ्ळे परिचयाची आपण हाडी आमी तुका राबोवंक येताची म्हूण। कोणा सोच्यो रात इतले पर्यंत करेपर्यंत सामान्य 11:30 रात्र जाम गेले ताका पाप। मस्त बेजार तो साधू कितें करचे अशी खंय रुमकातो पळोवची बसया म्हण पळय येता आसा त्या संदर्भाचेर एक व्यक्ती येता आशिल्ली दिसली ताका एक नमुने आशा किरण। हां आतां हे व्यक्ती हे हांगा कोणाक तरी घार वचून राबीत हाय म्हण सांगे आशा किरणाचेर लागेल तसले व्यक्ती कडेन उलयता आसा स्वामीन थोडें दय करया मागीर उरच्यो हांव प्रवास करता येता तसलो साधू म्हाका कोण राबोवंक येतना घरा भितर हांगा अशें तुमी मागीर वळख आसा म्हण सांगया हांव कोणाक तरी घार राबता हांगा। तेन्ना तो आयलो मनीस सांगता पयलीं मागील परचे तूं कळण घे कडेन तुवें उलयवीत म्हूण। तेन्ना साधू आश्चर्य तुगेले परचे कसलो मारया पयलीं तें सांगे पळ मरया हांव इतलोच हांगा फिरता आसा म्हण तुका कळचें पुरो हांव सादा मनीस न्हय म्हूण। हांव एक चोर हांव चोरच्या खातीर आतां फिरता येता आसा कोणा घालचे कन्न घालचे कोणा घालचे जिखचे कशी काडचे म्हूण। मागीर जर परचे पत्र तिंका तरी मेळ्ळे रे ती तुका बसून येतलेची मागीर परचे कोणाक कनांग मागीर परचे तुका कसले जाताले अशें मागीर परचे घेवन हांगा कांय तुका घार राबचे वेवस्थ जावचे कस्टमर रे हांव चोर रे म्हूण सांगे तो चोर सांगूंक येता तेन्ना साद सांगता हांव कितें करूं तेन्ना चोर तक्षण सांगता
साधू महाराज जर तुमकां कांय तोंदना आशिल्लें तर मागीर घरान उरया, हांव मागीर घरा वेवस्था करता तुमकां. तेन्ना साधू आश्चर्य, तूं चोर जावंक गे न्हू, म्हाका राबूंक घेता तुगे घराक? कितें तोंदर आसो म्हाका तुमकां राबूंक घेतले रे? तुमी साद अशें दिसता पळयचे कितें कांय तोंदर ना म्हाका. जर तुमी कितें तरी केलें बी कितें करतले मागीर घराक? चोरी करतली तेच न्ही बे. हांव कोणाकडेन घेत चोरता, तुमी मागीर घरा चोरतली तेच, आनी जावची कितें आसा म्हाका? अशें गे न्हू, तुमी राबता आसतना मागीर घराक चड ना, वेवस्था करून दिता हांव तुमकां. तेन्ना ते साधू एक पटी धस जाले, कितें करता म्हणजे आलोचना पळटो. साधू ते चोरा घरा वच्चे की नाका आतां. चोरा घरा गेले बी सुमूने वतनाशे उरले रे, साधुत्वाक एक अवमान ते. कित्याक तरी चोराक साधू आपेचे भंय ना, चोराक साधू तुगे घरा बुंगेचे भंय ना. जर साधू चोरा घराचे भिल्ले रे, साधू निर्बल म्हण जालो की चोर निर्बल म्हण जालो? साधू निर्बल म्हण जात न्ही वे, चोरा घराचे रातचे भिल्ला म्हण जाले रे, तिगे साधूचो बदल त्याक समस्या आस म्हण जात न्ही वे. अशें गे न्हू ते योग्य न्ही. केन्ना चोरा कडेन तो धड विश्वास आसा म्हणल्यार म्हाका राबूंक घेवचेक, हांवें चोरा घराच्या भिवचें ना म्हण सांगे न्हू, अड्ड्या म्हाका तुगे घरा वेवस्था करून दी. तेन्ना तो चोर त्या साधू तुगे घरा पोवन व्हरता, आपणाक सांगता तूं हांगा खंय राव बी मारया, एकटोड घर आसा मागीर तुका कांय ना, बिंदास तुगेलें घर. रात्री संदर्भाचेर हांव तरी हांगा उरतना, खंय देंवका थंय न्हिदी, खंय देंवका तूं पड आराम उरी, हांव मागीर काम करूं वता म्हूण तो तशी वता. साधूक हे ठिकाण आश्चर्य, हे ठिकाण खिन्नते, चोरा घरा वता म्हणजे खिन्नते. जाल्यार चोर आणवर की म्हाका साधू एक अवकाश करून दिला म्हणजे एक महद आश्चर्य तेका. अशें तो थंय राबता, राबलेले न्हीद खंय पडटा तेका. हें एक विस्मय जाता तसलें वातावरण भितर तो हेच्या ध्यानो आसा. रात्रेचे 3:30-4 घंट्याची वेळ. त्या संदर्भाचेर चोर तुगे घरा आयलो करतो न्हू, चोराल तोंड पळयत्यो, चोर हांसता येयला. चोराकडेन विचारता तुवें गेल्यार काम जालें की म्हण. आज जालें फाल्यां जातलें म्हण चोर वता आरामशें न्हिदता. चोर न्हिदले सकाळी 4:30-5 घंट्याक पाप. तो केन्ना उठतालो? साधूक वचका म्हण मुखार प्रवासाक, जाल्यार चोराक सांगून वचका, चोरा जागेचेक मन ना हें साधूक. अशें चोर उठून पसून राबया म्हूण सांगीत तो थंय राबलो. थंय इतलो मस्त तरकारी आशिल्ली सामाजिक रांदप कल तें साधून पाप. थंय जेवलो. दनपारचे 3:30-4 घंटेचे संदर्भाचेर ह्यो चोर उठलो. उठल तशें न्हांवचें गेलो, न्हालो. साधून कितें कदर पडयलो, बाका खाल्लो. साधून सांगलें आतां हें वच्चें अडनिकी म्हण. तेन्ना सांगलें साधू महाराज तर तुमकां तोंदना अशें तुमी हांगा 4 दीस राबले म्हाका कांय बेजार ना. तुमी कशें रांदप बी करून घालता म्हाका, आनी म्हाका भारी भर दिले. तुमी राबले बरें, राबचे चड न्ही तुमी. आनी एक साधू परत आनी आश्चर्य प्रश्नांक जावन गेले, म्हाका बसून घेता आस न्ही चोरा भंय ना म्हूण. जर साधून मागीर घर राबलेली मागीर बुद्धी चेंज जालेली म्हणून. आब्बा अद्भुत चोर ह्यो. पळया एक परीक्षा म्हाका आनी चोराक म्हणून थंय राबलो. याचा प्रकार चोर रात्री संदर्भाचेर चोर वता आशिल्लो, ह्यो साधू न्हिदता आशिल्लो. साधून उठ्याच्या संदर्भाचेर चोर येवन पावता आशिल्लो. 3-3:30 उठ्याचो टायम थिंगले साधू लोकांनी. त्या संदर्भात चोर येवन पावता आशिल्लो. तेन्ना ह्या चोर येव केल्यार सादा येवचे तेणें. साधून विचारचें तुगेलें आज कितें तरी काम? आज ना फाल्यां येता. हांसता हांसता सांगचें आनी न्हिदचें. अशी सामान्य 25 दीस गेल्याची दिवसा रात्र चोर वता. परतून सकाळी येव केल्यार खाली हातीन येता. विचारलें सांगता ना मागीर आदी काम जालें ना. थंय एकलो पोलीस येवन सोडलो. थंय एकलो तो घराच्या एचआर जावन गेलो. हांवें भितर वचून सुणे भोंकले. अशें कारण सांगून मागीर चोरी करूं जालें ना. जाल्यार आज जालें ना म्हणून हांव भिवूत ना, फाल्यां येता मागीर कडेन. अशी 1 म्हयने पर्यंत ते साधून ते चोरा वाच केले. साधून चोरा नजर दवरले. चोर येद्दी बी बेजार नासतना फाल्यां येता, फाल्यां यशस्वी येता म्हूण सांगे न्हू.
दिवसा चोरी करत वता आशिल्ली ना. चोरी करता ताणें कितें करना, बंद करना. हें बेकार जें आमगेलें हें कांय प्रयोजनात ना, कांय मेळटा आमी सांगून तें सोडना. तेगे तुमची आश आसा, फाल्यां कोणें मेळ्ळें मेळटा म्हाका म्हूण. अशें आमगे न्हू तो करता आशिल्लो. एक दिवस ताका चोरीक पयशे मेळ्ळे. तो संतोशान घेवन आयलो आनी न्हिदलो. साधून तेगे कडल्यान विदाय घेतले. तशी मुखार संचार करता साधू तशी मुखार गेलो. साधू मुखार वता वताचे संचार करता करताचे एक दिवस संत जावन परिवर्तन जावन गेलो. साधू आशिल्लो कितें जावन गेलो, तो संत जावन गेलो. साधू आनी संता भितर सहज आनी व्यत्यास आमकां कल्पना येवना. आमगेले गुरू व्याख्यान करता आशिल्लेच साधू वेगळे, संत वेगळे म्हूण. साधू म्हळ्यार कोणा स्वभाव बरे आसती ताका साधू पुरुश म्हणटात. साधू स्वभाव, बरो स्वभाव कोणाला आसता ताका साधू म्हणटात. संत म्हळ्यार कोण, सन अंतः, परमात्मा कोणा भितर दवरून घेतला, परमात्मा साक्षात कोणा जाल की ताका संत म्हणटात. साधू स्वभाव वेगळे, संताल स्वभाव वेगळे. संताक भगवत दर्शन जाल्लो उरता, साधू भगवत दर्शन खातीर प्रयत्न करता उरता. साधू स्वभाव सज्जनिकेचे उरता, संत परमात्मा प्राप्त करीत उरता. अशें आमगे न्हू एक दिवस साधू वता वता कितें गेलो, संत जावन गेलो. संत जाल्या नंतर तिगे चरित्र भितर तेणें हें कथा उल्लेख करून बरयला. कितून बरयलें तें हांव संत जावचें कारण तो चोरू म्हूण. तो चोर तरी नाशी उरले, हांव साधू जावन उरतशिल्लो. कित्याक तरी म्हाका एक बरें दिसतशिल्लें हें देव म्हणटाचे, धर्म म्हणटाचे हें आसकी ना. हांव इतलो प्रयत्न करता, म्हाका खंयचें देव मेळना, खंयचें दर्शन जालें ना, म्हाका खंयचेची साक्षात्कार जालें ना म्हणचे संशय येवंगे न्हू. हें फास की, कर की, हय की, न्हय की, करचें अडणे की, करचें ना की म्हणचे संशय भितर पळोवन गेले की पटी हें ओटू व्यर्थ म्हूण दिसतशिल्लें म्हाका. जाल्यार असलें दिसतशिल्लें मनुश्याक त्या चोरान सांगून दिले आज जाल्यार अशें उरलें की तेले चोरी मागीर कणें म्हाका फाल्यां मेळटा म्हणून. तेन्ना म्हाका कळ्ळें जर एक चोर थोडे पयशे जोडचे आसलेली, पयशे चोरचे आसलेली आज जाल्यार नाशिल्ली फाल्यां करीत म्हणजे विश्वास जर मुखार वता म्हणजे जाल्यार आसलेली ते परमात्मा महान धन, ते परमात्मा म्हणजे महान धन, महान ऐश्वर्य ते जर हांवें प्राप्त करीत आसलेली आज जाल्ला म्हूण सोडचें ना. हांवें प्रयत्न करता, म्हाका जाणून जाता म्हणजे संकल्प दवर घेवप म्हणजे ते चोरान येता म्हूण पाठ शिकलो. तेजे खातीर हांव साद आशिल्लो, संतान परिवर्तन जालो म्हूण. अद्भुत जालें तसलो कथा, हें सत्य जालें तसलो कथा. पळया मनुश्या कडेन शिकची गूण आसलेली कोणा कडेन बी शिकयत. ते साधूने चोरा कडेन शिकले. कसले शिकले, धड निर्णय करचे. म्हाका जानू जाता फाल्यां परवा साक्षात्कार म्हाका जाताच म्हणचे. ते चोरा भितर तशें विश्वास आशिल्ले की फाल्यां कोण हांव चोर चोरता म्हणून ते विश्वास, ते एक दृढ निश्चय साधून कोणा कडेन शिकले, चोरा कडेन शिकले. अशें आमगे न्हू ते साधू संत आमगे न्हू परिवर्तन जाता गेलो. खंडीच्यान हय जर आज आमकां देव मेळना म्हणजे जाल्यार आसतरी, परमात्मा साक्षात्कार म्हणजे जालो ना म्हण आसलेली ताका कारण परमात्मा ना म्हणणी, देव ना म्हणणी आमगेल्या मना भितर अशें संशयच. आमी थोडे दिवस करताच ते कन्न पळयले ते दिसलें ना म्हळ्यार तें प्रयोजन ना रे, हें फाल्स. अनेक कण गेलेचे, अनेक देव केलेचे. ते 4 दीस उमेदी, 4 लोकां बरोबर उमेदी. थंय बी कांय थोडे दिसलें ना परिणाम पडना म्हळ्यार हें नाका रे, अनेक. अशी आमकां खंयचे देवा उंचावो, खंयचे विशयाचेर देवो ना भगवंत उंचो दृढ श्रद्धे ना आमकां. आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरतलेची हें कोण आस्तीक म्हण घेता पळय तिंगले मना भितर संशय केन्ना निर्माण जाता उरता. खंय कितें संशय निर्माण जाता उरता, परमात्मा आसकी ना की मागीर बाप करता पूण हांव करता असो उपाय ना. नास्तिका तशें तें काय परमात्मा ना म्हूण केन्ना खंडितान सांगता उरतो केन्नाच. जाल्यार आस्तिक मना भितर तोंडां सांगचें एक तेणें परमात्मा आसा तशी कर कशी करता म्हणून. मना भितर आसकी ना की कोणाक गुत्तू, कोण पळयला, कोणा मेळालो आसा म्हण हें तिगे संशयाची ताका उंच पावयचें दिवता म्हणजे उल्लेख करता आशिल्ले आमगेले गुरू. अशें आमगे न्हू जर मनशाले दृढ निर्णय उद्देरी, निश्चयात्मक भावन उद्देरी, निश्चयात्मक बुद्धी उद्देरी, चोरा तशीची फाल्यां जाता म्हणजे एक विश्वास भाव
जर जाता म्हणजे एक आशा किरण तरी मनुष्य हृदय उजल म्हणून सांगलेली खंडितांची परमात्मा साक्षात्कार उठलो का जावचे शकता अशांगे न्हू कोणाक परमात्मा साक्षात्कार जावत ना म्हणणी उठलो का जावचे शकता जाल्यार ते चोराकडे आसले तर कसले एक दृढ विश्वास निश्चय फाल्यापण जाता म्हणजे एक कित्येक विशेष असले अनुभूती आसा ते अनुभूती धारण करून जेन्ना आमी मुखार प्रयत्न केलेली परमात्मा साक्षात्कार करून घेवन आमी जीवन सार्थक करचें जाता अशांगे न्हू ते साधू संत्यान चोराकडे शिकून घेवन परिवर्तन जांगेले तुमकां सांगले नंतर ते साधू वाटी जर आंबेची अनुकरण केलेली आंबेची ते साधू वाटेक प्रयत्न करताची दृढ निश्चय धरून घेवन जाणो जाता म्हाका कितें परमात्मा मेळटना इतलो लोकांक परमात्मा मेळ्ळो आसा म्हाका कितें मेळचें ना म्हणजे एक दृढ विश्वासाचेर एक छलाचेर दृढ जालें तसलें एक अभिमानाचेर आमी केन्ना मुखार वता वरताची तेन्ना नक्कीची परमात्मा साक्षात्कार जावंक घेवन आमगे जीवन धन्य भव्य विशिश्ट तसले स्थानाचेर पावचेक शकता अशा न्हू तसले एक दृढ निश्चय तसले एक बौद्धीक सामर्थ्य तसले हृदया भितरी परमात्मा मेळटा म्हणजे एक तसले एक विशेष तसले अद्भुत तसले भाव जागृती ते ज्ञानेश्वरी आमगे आराध्य देवता आमकां सकलो करून दिवो तन्मूलक आमगे जिवना भितर एक सार्थकताचे दर्शन आमकां दाखयवो म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरण वेंदाक अर्पण करता आयज आमगेन हे कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमन्नारायण स्तुतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम.